नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझा जो 3-in-1 प्लॉट बघत आहात त्याच्यामध्ये ही पपई आहे, ही मिरची आहे आणि हे आहे टरबूज। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जे 35 डिग्रीच्या पुढे तापमान गेलेलं आहे, तर अशा तापमानामध्ये हा जो प्लॉट हिरवागार आहे याचं कारण आहे की याला नत्राची कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीये। तर ही कमतरता भरून काढण्यासाठी मी नेमकं काय केलं, तर शेतकरी मित्रांनो, साधारण माझ्या प्लॉटच्या 29व्या दिवशी मी एक याला ड्रेंचिंग केलेली आहे ड्रिप मार्फत। तर ती केलेली आहे टेम्परेचरमध्ये आपल्या पिकाला नत्राची कमतरता भासू नये म्हणून याला कॅल्शियम नायट्रेट ही ग्रेड मी वापरलेली आहे। याच्यामुळे याची नत्राची कमतरता भरून निघाल्याबरोबरच याला कॅल्शियम देखील गरजेचं होतं, ते देखील याच्यातून मिळणार आहे। आणि हे साधारण मी 1 बिघा क्षेत्रामध्ये या घन लागवडीमध्ये 2.5 किलो वापरलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बोरॉन च्यामध्ये हे लवचिक असावं किंवा हे जे कॅल्शियम बोरॉन आहे जे वेलावर क्रॅकिंग मारतं टेम्परेचरमध्ये, तर ती क्रॅकिंग मारू नये आणि हिरवेगारपणा टिकून राहावा, हरितद्रव्य टिकून राहावा, त्याच्यासाठी बोरॉन 20% हे अर्धा किलो वापरलेलं आहे। आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याला विल्टिंग येऊ नये किंवा मातीमध्ये जे उपद्रव देणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्याच्यासाठी कोनिका वापरलेला आहे 300 ग्रॅम। अशा पद्धतीनं या संपूर्ण प्लॉटमध्ये मी याची ड्रेंचिंग केलेली आहे। याच्यामुळे आज हा माझा प्लॉट या प्रकारे दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडेही जर अशा प्रकारचे पिकं असतील तर तिथं तुम्ही ही अशा प्रकारची ड्रेंचिंग करा आणि आपलं पीक तापमानामध्ये वाचवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।